नमस्कार दोस्तों, नमस्कार मित्रांनो। ज्योतिष शास्त्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। दियास विज्ञान में आपका सहर्ष स्वागत आहे। जे जे हवे तुम्हाला ते ते मिळो आणि तुमच्यामुळे भाग्यवंत या शब्दाचा अर्थ जगाला कळो। मित्रांनो, आपण बघणार आहोत आज ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्र आणि हे 27 नक्षत्र कोणत्या ग्रहांना वाटून दिलेले आहेत हे ऋषीचं ज्ञान आहे। हे 12,000 वर्षापूर्वीचं ज्ञान आहे आणि ते आज मी तुम्हाला दाखवू इच्छितो। मित्रांनो, याच्या अधिपत्याखाली जर आपण गेलो तर रवीसाठी आपल्याला 3 नक्षत्र दिलेले आहेत। कृत्तिका नक्षत्र दिलेलं आहे, उत्तराषाढा दिलेला आहे आणि उत्तरा दिलेला आहे। हे 3 नक्षत्र आपल्याला रवीचे नक्षत्र म्हणून गणले जातात। ह्या नक्षत्रावर तुमचा जन्म झाला असेल, कृत्तिका, उत्तराषाढा, तर तुम्हाला जन्मताच सूर्याची महादशा चालू असते। यावरून आपण सूर्याची गणना आणि महादशाची गणना काढू शकतो। मित्रांनो, दुसरा ग्रह आहे चंद्र। चंद्राला रोहिणी अति सुंदर कोमल नक्षत्र दिलेलं आहे। दुसरं दिलेलं आहे हस्त आणि तिसरं दिलेलं आहे श्रवण। तर हे नक्षत्रांची जोड ही चंद्राच्या नक्षत्रामध्ये येते। आणि तिसरं आहे मंगळ, मृग, चित्रा, धनिष्ठा हे 3 ग्रह या राशीमध्ये येतात। ह्या मंगळाची नक्षत्र मानली जातात। राहूला दिलंय मित्रांनो आद्रा, स्वाती, शततारका ही 3 नक्षत्र राहूची नक्षत्र आहेत। गुरुला दिलंय पुनर्वसू, विशाखा, पूर्वा भाद्रपदा आणि शनीला दिलंय पुष्य, अनुराधा आणि उत्तर भाद्रपदा। बुधाला दिलंय आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती हे गंडमूळ नक्षत्र आहे। ह्या नक्षत्रावर जेव्हा जन्म होतो तर माणसाला शांती करावी लागते। दुसरा आहे केतूची, अश्विनी, मघा, मूळ ही केतूची नक्षत्र आहे। ही पण डेंजर नक्षत्र आहे। तिसरी आहे शुक्राची भरणी, पूर्वाषाढा हे शुक्रासाठी दिलेले आहेत मित्रांनो। तर असे 27 नक्षत्र 9 ग्रहामध्ये वाटलेले आहेत। मित्रांनो, आपलं कुठल्या नक्षत्रामध्ये जन्म झालेला आहे त्यावरून आपल्याला दशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा काढता येतात। त्यासाठी याचा उपयोग केला जातो। नमस्कार।